नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 7 जुलै 2025. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा हे चॅनल पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारतातील आपत्ती प्रतिसाद यंत्रणा मजबूत करण्यासाठी भारतातील पहिले एकात्मिक पूर अंदाज व्यासपीठ कोणते आहे? त्या व्यासपीठाचं प्लॅटफॉर्मचं नाव काय आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी, सी फ्लड. काय नाव आहे? सी फ्लड असं या ठिकाणी पहिल्या एकात्मिक पूर अंदाज प्लॅटफॉर्मचं नाव आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? भारतातील पहिला डिजिटल घराचा पत्ता डिजिटल हाऊस ॲड्रेस प्रोजेक्ट प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये सुरू झालेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मध्य प्रदेशमध्ये पर्टिक्युलरली इंदोर महानगरपालिकेने हा प्रोजेक्ट या ठिकाणी सुरू केला आहे. या ठिकाणी नाव काय आहे? भारतातील पहिला डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प डिजिटल हाऊस ॲड्रेस प्रोजेक्ट. ठीक आहे, प्रत्येक घराबाहेर QR कोड बसवला जाणार आहे आणि हा QR कोड जर स्कॅन केला की GPS द्वारे घराचा पत्ता याच्यामध्ये या ठिकाणी आढळून येतो. तर पर्याय क्रमांक डी, इंदोर मध्य प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. सुरुवातीलाच आपण प्रथम घटनेबद्दल माहिती पाहिली, तर बाकीचे जे काही लेटेस्ट प्रथम या ठिकाणी घटना घडलेल्या आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. भारतातील पहिला प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड जारी केला गाझियाबादने. जगातील पहिल्या ऊर्जा पारेषण पार्कचे उद्घाटन तेलंगणामध्ये. भारतातील पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी पहिली विधानसभा दिल्ली. भारतातील पहिला कचरा ते वन्यजीव उद्यान नोएडामध्ये. ज्येष्ठ नागरिक आयोग स्थापन करणारे पहिले राज्य केरळ राज्य. RBI कडून NBFC परवाना मिळवणारी पहिली भारतीय ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट. भारतातील पहिले कचरा इको पार्क दिल्लीमध्ये. भारतातील पहिले लाकडी गुरुद्वारा श्री नानक निवास पंजाबमध्ये विकसित करण्यात आलं. आणि भारतातील पहिला डिजिटल घराचा पत्ता प्रकल्प सुरू करण्यात आला इंदोर मध्य प्रदेश या ठिकाणी. पाहूया पुढचा प्रश्न. भारताची पहिली 100% हा प्रश्न विचारला जाणार. इंडियाज फर्स्ट जागतिक भालाफेक स्पर्धा ज्याचं नाव आहे NC क्लासिक 2025 याचं विजेतेपद कोणी जिंकलेलं आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गोल्डन बॉय नीरज चोप्रा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. NC क्लासिक 2025 याच्यामध्ये NC याचाच अर्थ आहे नीरज चोप्रा, बरोबर. आणि ही भारताची आयोजित करण्यात आलेली पहिली जागतिक भालाफेक स्पर्धा आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न विचारला जाणार. ठीक आहे, कोणत्या ठिकाणी झालं? तर बेंगलोरमधील श्री कांतीवीरा स्टेडियम या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यात आलं, ज्याच्यामध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे नीरज चोप्रा, ज्यांनी 86.18 मीटर एवढा या ठिकाणी भाला फेकलेला होता. अव्वल आले आहेत म्हणजे सुवर्ण पदक जिंकलं आहे नीरज चोप्राने. या ठिकाणी सिल्वर मेडल रौप्य पदक जिंकलं आहे जुलियस येगोने. आणि ब्रॉन्झ मेडल कांस्य पदक जिंकलं आहे श्रीलंकेच्या रुपेश पथिरेज या खेळाडूने. या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे, बाकीच्या ज्या काही वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा झाल्या आहेत त्याच्यामध्ये विजेतेपद कोणी जिंकलं त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. रग्बी प्रीमियर लीग 2025चं विजेतेपद चेन्नई बुल्सने जिंकलं. फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा झाली, त्याच्यामध्ये महिला एकेरीचं विजेतेपद कोको गॉफ यांनी जिंकलं. याच फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेमध्ये पुरुष एकेरीचं विजेतेपद कार्लोस अल्काराज यांनी जिंकलं. नेशन्स लीग 2025 मध्ये चॅम्पियन ठरले आहे पोर्तुगाल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली आहे दक्षिण आफ्रिकाने. अल्टिमेट टेबल टेनिस जिंकला आहे यू मुंबाने. पॅरिस डायमंड लीग 2025 मध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे नीरज चोप्राने. MPL म्हणजेच महाराष्ट्र प्रीमियर लीग 2025चं विजेतेपद ईगल नाशिक टायटन्स या संघाने जिंकलं. आणि भारताची पहिली जागतिक भालाफेक स्पर्धा NC क्लासिक 2025 मध्ये गोल्ड मेडल जिंकलेलं आहे गोल्डन बॉय नीरज चोप्राने. पुढचा प्रश्न. 2025चा मानसिक आरोग्य पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे?
3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सायमा वाजेद यांना या ठिकाणी 2025च्या मानसिक आरोग्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. त्या जागतिक आरोग्य संघटनेच्या आग्नेय आशियाच्या प्रादेशिक संचालकपदी आहेत. हा पुरस्कार त्यांच्या अमूल्य योगदानाची आणि परिवर्तनकारी नेतृत्वाची दखल घेऊन आणि जागतिक मानसिक आरोग्याच्या भविष्याला आकार देण्यामध्ये त्यांच्या सखोल प्रभावाबद्दल आदरांजली म्हणून त्यांना या ठिकाणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. पुरस्काराचं नाव आहे मानसिक आरोग्य पुरस्कार 2025चा. तो देण्यात आलेला आहे सायमा वाजेद यांना. प्रश्न आहे पुरस्कारासंदर्भात, तर बाकीच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरीबद्दल वेगवेगळ्या व्यक्तींना ज्या ज्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं त्याच्यावरती देखील चर्चा करूया. लिहून घ्या. दानिश सिद्दीकी पत्रकारिता पुरस्कार वैष्णवी राठोड यांना. 58वा क्रमांकाचा ज्ञानपीठ पुरस्कार जगद्गुरू रामभद्राचार्य यांना. 2025चा जागतिक अन्न पुरस्कार मारियांगेला हंगरिया यांना. 2025चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार बानू मुश्ताक यांना. वर्षातील सर्वोत्तम ग्रीन ट्रान्सपोर्टर पुरस्कार दिल्ली मेट्रोला. निळू फुले कृतज्ञता सन्मान 2025 प्रसाद ओकला. सर्वात प्रभावशाली पर्यावरणवादी पुरस्कार आचार्य प्रशांत यांना. 2024चा मातृभूमी साहित्य पुरस्कार सारा जोसेफ यांना. बालसाहित्य पुरस्कार सुरेश सावंत यांना. आणि 2025चा मानसिक आरोग्य पुरस्कार सायमा वाजेद यांना या ठिकाणी देण्यात आला. आपली जी काही 6 महिन्याची PDF आहे जानेवारी 2025 ते जून 2025 ऑलरेडी लॉन्च झालेली आहे. बऱ्याच जणांनी या ठिकाणी PDF घेतलेली आहे. बऱ्याच जण या ठिकाणी इच्छुक आहेत PDF घेण्यासाठी. ही PDF तुम्हाला या ठिकाणी 6 महिन्याची असणार आहे. सर्व प्रश्न हे 1 लाइनरमध्ये असणार आहेत आणि 6 महिन्याचे करंट अफेअर्सचे प्रश्नाच्या व्यतिरिक्त 20 पेक्षा अधिक मुद्द्यांवरती तुम्हाला या ठिकाणी प्रश्नोत्तर मिळणार आहेत. ही PDF कशी घ्यायची, तर या ठिकाणी सिंपली माझा फोनपे गुगल पे बंद आहे. तुम्हाला काय करायचं आहे, डायरेक्ट तुमचा फोनपे गुगल पे ओपन करायचा आहे. हा QR कोड स्कॅन करायचा आहे. हा QR कोड स्कॅन करून 99 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. आणि हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे 96 730 58 600 बरोबर. किंवा डायरेक्ट व्हॉट्सअपला हाय म्हणून मेसेज टाका. हाच नंबर आहे. तुम्हाला या ठिकाणी QR कोड सेंड करतो. ठीक आहे. आणि पेमेंट झाल्याच्या नंतर 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्हाला PDF प्रोव्हाइड केली जाईल, ज्याची तुम्ही बॅक टू बॅक झेरॉक्स काढू शकता. पुढचा प्रश्न, अलीकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 25वा जागतिक पुरस्कार इंटरनॅशनल अवॉर्ड कोणत्या देशाकडून मिळालेला आहे, तर पर्याय क्रमांक ए त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशाकडून या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद आणि टोबॅगो या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. आणि हा नरेंद्र मोदी यांचा 25वा इंटरनॅशनल पुरस्कार या ठिकाणी ठरलेला आहे. पॉइंट लिहून घ्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी रिपब्लिक ऑफ त्रिनिदाद अँड टोबॅगो देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार मिळवणारे पहिले विदेशी नागरिक ठरले आहेत. त्याच्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी आवर्जून विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने ग्रीन हाऊस वायू आणि जलचक्रसाठी जागतिक निरीक्षण उपग्रह प्रक्षेपित केलेला आहे. 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जपान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर जपान या देशाने GOSAT गोसॅट GW याचा फुल फॉर्म काय, ग्लोबल ऑब्झर्विंग सॅटेलाइट फॉर ग्रीन हाऊस गॅसेस अँड वॉटर सायकल याचा हमखास तुम्हाला फुल फॉर्म विचारला जाऊ शकेल. अंडरलाईन करून ठेवा, गोसॅट GW बरोबर. तर जपान या देशाने या ठिकाणी हा प्रक्षेपित केलेला आहे. हे जपानी एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी जाक्साने लॉन्च केलं आहे. हे प्रक्षेपण H2A या रॉकेटचा वापर करून करण्यात आला आहे. वातावरणातील सरासरी जागतिक पातळीवरील हरितगृह वायूंच्या सांद्रतेचे निरीक्षण करणे हे या लॉन्चच्या मागचा मेन पर्पज आहे. कोणी लॉन्च केला आहे, जपानने. पंतप्रधान शिगेरू इशिबा, राजधानी टोकियो, चलन जपानी येन आणि भाषा वापरली जाते जापनीज. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, कोणत्या राज्य सरकारने राजभवन अन्नधन स्कीम सुरू केलेली आहे. 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गोवा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर गोवा या राज्य सरकारने राजभवन अन्नधन स्कीम या ठिकाणी सुरू केली आहे. लक्षात घ्या, 2-3 पॉइंट आहेत. केरळचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्या हस्ते गोव्यामध्ये राजभवन अन्नधन योजना सुरू करण्यात आली. ही योजना राज्यपाल श्री PS श्रीधरन पिल्ले यांनी देखील सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत राज्यपाल त्यांच्या पुस्तकांच्या रॉयल्टी या कार्याला या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी देतील. ही देखील गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे.
ठीक आहे. गोवा ज्या राज्याची स्थापना 30 मे 1987 ला झाली. मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत, राज्यपाल आहेत श्रीधरन पिल्ले, राजधानी आहे पणजी. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत मोलेम आणि भगवान महावीर, आणि 2 महत्त्वाचे धरण आहेत अमठाने आणि सलाउलीम. पुढचा प्रश्न, कोणत्या फिनटेक कंपनीने बेंगलोरमध्ये भारतातील पहिली UPI समर्थित बँक शाखा सुरू केलेली आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्लाइस हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर स्लाइस या फिनटेक कंपनीने बेंगलोरमध्ये भारतातील पहिली UPI समर्थित बँक शाखा सुरू केलेली आहे. या शाखेचे उद्दिष्ट बँकेमध्ये थेट अनलिमिटेड UPI व्यवहार प्रदान करणे, ग्राहकांची सोय करणे आणि कॅशलेस बँकिंगला प्रोत्साहन देणे हा याच्या मागचा एकमेव उद्देश आहे. पुढचा प्रश्न, मुंबईच्या क्रीडा पत्रकार संघटनेने खालीलपैकी कोणाला जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे? तर पर्याय क्रमांक ए, रवी शास्त्री असं त्यांचं नाव आहे. क्लिअर? तर त्यांना या ठिकाणी मुंबईच्या क्रीडा पत्रकार संघटनेने रवी शास्त्री यांना जीवन गौरव पुरस्कार लाईफ टाईम अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं आहे. पुढचा प्रश्न, अपाचे AH-64E हल्ला करणारे हेलिकॉप्टर कोणत्या देशाने विकसित केलेले आहे? तर पर्याय क्रमांक डी, अमेरिका, USA युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेने या ठिकाणी AH-64E हे जे काही हेलिकॉप्टर आहे ते डेव्हलप केलेले आहे. हे हेलिकॉप्टर ज्याला अपाचे गार्डियन देखील म्हटलं जातं, हे जगातील सर्वात प्रगत बहुभूमिका लढाऊ हेलिकॉप्टर आहे. हे अमेरिकेमध्ये बोईंगने बनवले आहे आणि भारत, इजिप्त, ग्रीस आणि जपान या देशासकट हे या ठिकाणी हेलिकॉप्टर वापरले जात असतात. USA 47व्या क्रमांकाचे नवीन अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प, राजधानी आहे वॉशिंग्टन, चलन वापरलं जातं डॉलर. पाहूया पुढचा प्रश्न, विद्यार्थ्यांच्या कामगिरीवरील राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय डेटाची खुली उपलब्धता प्रदान करणाऱ्या अलीकडेच सुरू झालेल्या पोर्टलचे नाव काय आहे? तर पर्याय क्रमांक सी, पारख राष्ट्रीय सर्वेक्षण प्रसार पोर्टल असं या पोर्टलचं नाव आहे. ज्याच्यामध्ये पारख PARAKH याचा फुल फॉर्म विचार जाणार, लिहून घ्या. परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड ॲनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट. हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना शिक्षणाचे निकाल सुधारण्यासाठी आणि कौशल्यातील तफावत भरून काढण्यासाठी योजना आखण्यासाठी मदत करेल. पुढचा प्रश्न, सक्षम 3000 हा कोणत्या संस्थेने विकसित केलेला उच्च क्षमतेचा स्विच राउटर आहे? तर पर्याय क्रमांक बी, सीडॉट. तर सीडॉट या संस्थेचा विकसित केलेला हा उच्च क्षमतेचा स्विच राउटर आहे ज्याचं नाव आहे सक्षम 3000. सीडॉट म्हणजे काय? सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स. ठीक आहे. स्वावलंबन आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढवण्यासाठी हा या ठिकाणी विकसित करण्यात आला आहे. शेवटचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला जगातील सर्वात मोठा फिक्स्ड वायरलेस ॲक्सेस प्रोव्हायडर बनलेला आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रिलायन्स जिओ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. जगातील सर्वात मोठा FWA म्हणजेच फिक्स्ड वायरलेस ॲक्सेस या ठिकाणी प्रोव्हायडर बनलेला आहे. या विकासामुळे जिओचा ब्रॉडबँड क्षेत्रातील आक्रमक विस्तार अधोरेखित होतो, जो त्याच्या 5G पायाभूत सुविधा आणि परवडणाऱ्या जिओ एअर फायबर सोल्युशनद्वारे प्रेरित आहे, जो भारतातील लाखो घरे आणि लहान व्यवसायांना जोडतो. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारतीय सैन्याने अलीकडेच ऑपरेशन बिहाली कोणत्या ठिकाणी सुरू केलेलं आहे? पंजाब, जम्मू आणि काश्मीर, राजस्थान की दिल्ली? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.